टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार। आज मोहोळच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वच पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपलं बारामती सहकारी बँक बारामती ही एक महाराष्ट्रातली अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बँकेची गौरव सुरू आहे। डिसेंबर 2021 रोजी माझी चेअरमन पदाची निवड झाल्यानंतर RBIचे नवनवीन बंधने या सगळ्यातून मार्ग काढत बँकेने वाटचाल आज 31 मार्च 2025 पर्यंत बँकेने नेट NPAचं 0% प्रमाण प्रस्थापित केलेलं आहे। आणि हे करण्यासाठी बँकेचे सर्वच खातेदार, कर्जदार, ठेवीदार आणि सर्वच कर्मचारी आणि सेवकवृंदांनी प्रत्येक शाखेतील येथील नागरिकांनी बँकेवर गंभीरपणे विश्वास ठेवला। त्यामुळेच ही बँकेने आजपर्यंतची प्रगती शक्य झालेली आहे। माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आता पुढचा टप्पा आता निश्चित केला असून बँकेची उलाढाल, वार्षिक उलाढाल 5,000 कोटीच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे। आणि राज्यातच नाही तर देशातील पहिल्या 10 नागरी सहकारी बँकेमध्ये बारामती सहकारी बँकेला स्थान मिळवून देणं याचा मानस मी व माझ्या सर्व संचालक मंडळाने केलेला असून यापुढं मोहोळ तालुक्यामध्ये, माढा तालुक्यामध्ये मोहोळ शाखेच्या माध्यमातून अतिरिक्त कर्ज वाटप कसं करता येईल, शासनाच्या विविध योजना, त्यामध्ये विविध महामंडळामध्ये व्याज परतावा योजना असतील, हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, व्यवसाय करणारे वेगवेगळे युवक असतील त्यांच्या माध्यमातून कसं आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू। आज आपल्या या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मोहोळ शाखेचा जो व्यवसाय तो येणाऱ्या काळामध्ये खूप झपाट्याने वाढेल आणि मोहोळकरांना आम्ही चांगल्या सेवा देऊ। ही बँक आपलीशी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। पुनश्च एकदा आपण या सर्व वाटचालीमध्ये आम्हाला प्रचंड विश्वास ठेवला, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जसे नवीन वाहनावर तुम्ही लोन देताय तसेच जुन्या वाहनावर तुम्ही लोन देता का? जुन्या वाहनावर लोन देण्यासाठी काही आम्ही बँकेचे निष्कर्ष आहेत। त्यामुळे जुन्या 4 व्हीलरमध्ये 3 वर्षापेक्षाची जुनी 4 व्हीलर असेल किंवा 5 वर्षापेक्षाची जुनी कमर्शियल व्हेकल असेल तर त्यांना आम्ही निश्चित कर्ज पुरवठा करतो। पण त्यावेळेस बघत असताना त्या व्यक्तीची पत किंवा त्याचा सिबिल स्कोअर, इतर त्याचे जे काही बँकिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा ती गोष्ट म्हणजे ती जुनी गाडी ती कुठल्या व्यावसायिक स्वरूपासाठी वापरतोय का, वैयक्तिक स्वरूपासाठी वापरतोय, हे सुद्धा निष्कर्ष बघणे फार महत्त्वाचे असते तर ते बँक बघते। सुशिक्षित बेकार तरुणांसाठी शासनाकडून विविध योजनेतून महामंडळाकडून कर्ज दिले जाते, त्याची पूर्तता आपल्या बँकेकडून होते? हो, निश्चितच। मी जसं माझ्या मनोगतामध्ये सुद्धा सांगितलं किंवा आता सुद्धा आपल्याला सांगितलं की राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, इतर मागासवर्गीय महामंडळ असेल, वसंतराव बँक महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, या सर्व महामंडळामध्ये सध्या शासनाने व्याज परतावा योजना केलेली आहे। आणि मी तुम्हाला निश्चित आपल्या माध्यमातून मोहोळ तालुक्याला किंवा माढा तालुक्याला किंवा संपूर्ण महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो, जिथं तिथं आमच्या शाखा आहेत तिथं सगळ्या 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही ॲग्रेसिव्हली ह्या सगळ्या महामंडळाच्या योजना राबवतोय आणि जवळपास 150 कोटीहून अधिकचं कर्ज वाटप आम्ही या महामंडळाच्या माध्यमातून मागच्या 1.5 वर्षामध्ये केलेलं आहे। आणि ज्या काही बँका ह्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करतात त्या निश्चितमध्ये पहिल्या 5 बँकांमध्ये आमचा उल्लेख होईल। महिलांसाठी आपल्याकडे काय योजना असतील? महिलांमध्ये प्रायोरिटी सेक्टरमध्ये महिलांना जे काही कर्ज पुरवठा करण्यात येतो त्यासाठी व्याजदराचा सुद्धा सवलत देण्याचा यंदा संचालक मंडळाचा मानस आहे। त्यामध्ये बचत गट असतील किंवा एकात्मिक पद्धतीने वेगवेगळे गट स्थापन करून ज्या महिला आमच्याकडे पुढाकार घेऊन आमच्याकडे कर्ज मागणी करतील, आम्ही निश्चित आता नवीन एक महिला धोरण, राज्य सुद्धा 4थं महिला धोरण अवलंबतोय। त्या हिशोबाने आम्ही सुद्धा काही आमच्या योजना महिलांच्या भोवती, महिलांचं आर्थिक सक्षम करणं त्यामागचा बँकेचा हेतू आहे। त्यासाठी आम्ही नवीन योजना आणतोय, लवकरच आम्ही ते तुम्हाला कळवू। होम लोन सुविधा आपल्याकडे आहेत का? हो, होम लोन सुविधा आहेत। निश्चित आमचा होम लोनचा व्याजदर इतर बँकेच्या तुलनेत
फार ॲग्रेसिव्ह आहे. आम्ही सुद्धा 9%, 9.25%, 9.5% व्याजदराने होम लोन गृह कर्ज देतो. मोहोळ तालुक्यातील शेतकरी आणि नवउद्योजकांना आपण काय आवाहन करा? या सर्वांना मी आजच्या वर्धापनाच्या निमित्ताने एवढंच आवाहन करीतो की आपण निश्चित आमच्याकडे या, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि एक नवसंकल्प करूया. आज एक चांगला शाश्वत शेती आणि शाश्वत युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी बँक तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील एवढंच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.